नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. विकसित महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट 2047 बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचा हा वृत्तांत. विजन डॉक्युमेंट 2047 हे राज्याच्या भविष्यासाठीचं मार्गदर्शक आहे. या विजननुसार राज्याची भविष्यातली धोरणं तयार करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीत पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण अशा विविध क्षेत्रांसंबंधी सादरीकरण करण्यात आलं. सहकार क्षेत्र राज्यासाठी महत्त्वाचं असून त्यावर अधिक लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, भारत नेट रिंग लवकरात लवकर विकसित करावी, तसंच सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य करण्यावर भर द्यावा असं ते म्हणाले. पुढची 5 वर्ष सातत्यानं आपण या व्हिजनवर काम केलं तर 2047 सालापर्यंत आपण विकसित महाराष्ट्राचं स्वप्न नक्की पूर्ण करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर शहराच्या भविष्यवेधी विकासाच्या दृष्टीनं 2 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार या आठवड्यात करण्यात आले. त्याविषयीची ही माहिती. NMRDA आणि NBCC इंडिया लिमिटेड यांच्यात झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातल्या 1000 एकर जमिनीवर विकास कामं हाती घेतली जाणार आहेत. उर्वरित 710 एकर जमीन भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यात एकीकृत उपयुक्तता भुयारी मार्ग, स्वयंचलित कचरा संकलन आणि वर्गीकरण प्रकल्प, स्टार्टअप्स आदी सुविधांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प येत्या 15 वर्षात 3 टप्प्यात राबवला जाईल. दुसरा महत्त्वाचा करार NMRDA आणि हुडको यांच्यात करण्यात आला. या कराराअंतर्गत हुडकोतर्फे नागपूरच्या विकासासाठी 11,300 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे करार नागपूरच्या विकासात मोलाचं योगदान देणारे ठरतील. राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाड्यातली पाणी टंचाई दूर करण्यासह शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागितला जाईल याचा पाठपुरावा करण्यासह राज्य सरकारही आवश्यक निधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. आता घेऊयात या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यामुळे राज्यातल्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,892 कोटी 61 लाख रुपये जमा झाले. नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत राज्यातल्या विविध महापालिकांना विकास प्रकल्प पूर्ण करण्याकरता निधी उभारण्याकरता हुडकोकडून 2,000 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह राज्यातील उपसा जलसिंचन योजनांना पुढील 2 वर्षांसाठी वीज बिलामध्ये सवलत देण्याचा निर्णय देखील मंजूर झाला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रामोशी बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून समाजातील तरुणांना 2 लाख रुपयांपर्यंतचं बिगर तारण कर्ज तसंच उद्योग व्यवसायासाठी 15 लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र शासनानं चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनासाठी तब्बल 22,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून ग्रामपंचायतींनी हा निधी सुयोग्य पद्धतीनं वापरून गावांचा सर्वांगीण विकास करावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान असणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भारतीय परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.